कर्णिबाधा होऊ नये याच्यापासून सावधगिरी कशा रीतीने आपण बाळगली पाहिजे नाही याच्यापासून बचाव करण्याचे उपाय कोणते? समाजामध्ये वावरताना करणी चेटवून एखादी तंत्रविद्या हे सर्रासरपणे केले जातात. एखाद्या चांगल्या व्यक्तीला चुकीच्या मार्गावरती ओढण्याचं काम या कुविद्येद्वारे केले जात असते. तर याच्यापासूनच बचाव आपण कसा करावा याच्यावर आधारित हा आजचा व्हिडिओ आहे. करणी कशी केली जाते किंवा करणी करण्यामागे हेतू काय असतो यावर तर आपण बोलणारच आहोत. पण मुळामध्ये करणी नामक प्रकार हा पूर्वीपासून चालत आलेला आहे किंवा आपण हेही ऐकलेले असेल की या व्यक्तीवरती कोणीतरी करणी केली आहे. खरं तर करणी नामक क्रिया जी असते ना ती महाभयंकर मानली जाते किंवा मानली गेलेली आहे. काही लोक रोजचे जीवन जगताना सरळ मार्गे जगत असतात. म्हणजे की पहा आता की जे काही घडते ते आपल्या नशिबानेच होत आहे किंवा आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर आमचं वाईट कधी होणार नाही किंवा आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर आमचं वाईट का होईल असा आपण विचार करतो. काय होतं, सगळं सुरळीत चाललेलं असतं. पण एखाद्या व्यक्ती अचानक त्या व्यक्तीच्या आयुष्यात येतो आणि तो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने तंत्रक्रिया त्याच्यावरती त्याच्या परिवारावरती करतो. त्याचा गंधसुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला नसतो आणि अचानकपणे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात उलथापालथ व्हायला सुरुवात होते. अनेक ठिकाणी अनेक घरं अशा केल्या जाणाऱ्या करणी किंवा जादू भानामतीमुळे उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात. कितीतरी घरांचे घरपण या केल्या जाणाऱ्या तांत्रिक कृतींमुळे जाते. यामुळे घरांमध्ये विध्वंस होणे, क्लेश होणे, सुखी संसाराची घडी विस्कटणे याचे कार्य या करणीमार्फत केले जाते आणि करणी करणाऱ्या व्यक्तिरेखा करत असतात. तर याच्यापासून बचाव कसा करायचा आहे किंवा बचाव कसा केला पाहिजे नाही. तुमचे भाग्य किंवा तुमचे नशीब चांगले असेल किंवा का एखाद्या इष्ट आराध्य देवतामुळे तुमची याच्यापासून सुटकासुद्धा होऊ शकते. अशी बुद्धीच ते देवी देवता देत असतात. की समजा एखाद्या व्यक्तिरेखा तुमच्यावरती किंवा तुमच्या परिवारावरती एखादा तंत्रप्रयोग केलेला असेल, करणीसारखा घाणेरडा तुच्छ दर्जाचा प्रयोग केलेला असेल तर याच्यापासून मुक्तता घेण्यासाठी सुद्धा किंवा याच्यापासून बाहेर पडत असाल तर कुठेतरी तुमचा देव हे बलवत्तर आहे किंवा दैवत तुमचे बलवत्तर आहे, नशीब हे बलवत्तर आहे. म्हणून तुम्ही या घाणेरड्या प्रकारातून बाहेर पडत असतात. किंवा तुमच्या पाठीमागे जर एखाद्या चांगल्या गुरूंचा आशीर्वाद असेल, सद्गुरूंचा आशीर्वाद असेल तर तुमचं घर तुम्ही अशा या करणीसारख्या महाभयानक बाधेपासून सदैव लांब राहू शकते किंवा ठेवू शकता किंवा त्यातून तुम्ही बाहेरही पडू शकता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की करणी करणारे लोक कोण असतात तर ते जवळचेच किंवा ज्यांना आपली प्रगती बघवत नाही आणि खास करून विचार करायचंच झालं तर जी आपल्या भावकीत असणारी व्यक्तिरेखा खास करून असेही करणी करणारे प्रकार बघा सर्रासपणे करत आलेले आहेत. जे आपले जवळचे व्यक्तिरेखा असतात, जे आपले पाहुणे असतात, आपली प्रगतीही बघवत नसते किंवा एखाद्या व्यक्तिरेखा पुढे जात असतील किंवा एखाद्या व्यक्तिरेखेचं घर पुढे जात असेल तर ही प्रगतीचा म्हणजे प्रक्रिया केली जाते जेणेकरून त्याचे प्रगतीचे मार्ग खुंटले पाहिजे नाहीत. आता बघा, करणी करण्याचे प्रकार असे कोणते असतात ते तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. तर पहा, प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यातल्या विभागानुसार ज्या त्या प्रथेनुसार हे प्रकार बदलतात. प्रकार जरी बदलत असले, मंत्र जरी बदलत असले, परंतु त्याचे मुख्य निष्कर्य किंवा त्यांचा मुख्य हेतू हा एवढाच असतो की एखाद्या व्यक्तिरेखेचं हित करायचं आहे का त्या घराचं आपल्याला अहित करायचं आहे. भारतामध्ये सुद्धा विचार केला जातो. आता पहा, करणी करतात कशी हे समजून घेण्यापूर्वी आम्ही तुम्हाला जागृत करणं हा आमचा यातून मुख्य हेतू आहे. तर याचे प्रकार कशा पद्धतीचे असतात हे पाहूयात. मुळामध्ये करणी जी केली जाते ही देवी आणि देवता यांच्या थ्रू केली जात नाही, ही सर्वात प्रथम समजून घ्या. मग करणी कोणामार्फत केली जाते किंवा करणी कोणाच्या तर्फे केली जाते? मुख्यत्वे प्रेत असतात, आत्मे असतात किंवा जे प्रेत आत्मे तांत्रिकांनी वशीभूत केलेले असतात यांच्यामध्ये स्मशानी विद्यासुद्धा वापरली जाते. प्रत्येक कुळानुसार प्रत्येक तंत्रानुसार काही निम्न कोटींचे देवी देवता असतात ज्यांना देवी देवता कॅटेगरी तर मुळात नसते, पण काळाच्या ओघामध्ये ज्यांना देवी देवता हे नाव पडलेले असते.
अशा या देवी देवतांपासूनही करणी किंवा भानामती केली जाते. आता पहा, करणी कशाद्वारे केली जाते. मुळामध्ये पहा, करणी करण्यासाठी त्या व्यक्तीचे वापरात असलेल्या वस्तू ज्याच्यावरती त्यांना ते वशीकरण करायचे असते. याच्यामध्ये व्यक्तिरेखा घालत असलेले कपडे असू शकतात किंवा व्यक्तीचा केस असू शकतो किंवा वापरत असलेली चप्पलही असू शकते याच्यामध्ये. त्या व्यक्तीची नखेसुद्धा या क्रियेसाठी वापरली जातात. एवन व्यक्तीला अत्तरद्वारेही करणी केली जाऊ शकते. तर यातील कोणतीच वस्तू जर तांत्रिकाला मिळाली नाही, तर एखाद्या व्यक्तिरेखाच्या फोटोवरून सुद्धा तंत्रविद्या किंवा करणी हा प्रकार केला जातो. आता करणी करणाऱ्या व्यक्तीला जर ज्याच्यावरती करणी करायची असते, त्या व्यक्तीच्या वस्तू जर भेटल्या, तर त्या वस्तू घेऊन स्मशानात बसून एका ठराविक संख्येमध्ये जप केला जातो. विशिष्ट मंत्राद्वारे त्या वस्तू अभिमंत्रित केल्या जातात आणि त्यानंतरनं एखाद्या कपड्यामध्ये त्याला गाठी मारून एखाद्या विशिष्ट मंत्र म्हणत काही विशिष्ट वस्तू त्यावर टाकत गाठी मारून थोडक्यामध्ये मी सांगते आता तुम्हाला. थोडक्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखाच्या नावाचं गाठोडं सिद्ध केलं जातं आणि स्मशानाच्या एरियात ते गाठोडं पुरलं जातं. ज्यावेळेस या स्मशानभूमीत त्या वस्तू मंत्रित केल्या जातात, त्यावेळी त्या व्यक्तीचं अहित करायचं ह्या हेतूनेच हे केलं जातं. तिथं सांगितलं जातं 1 वर्ष, 1.25 वर्ष किंवा 10 वर्षाचा टाईम याच्यामध्ये सेट केलेला असतो. या वेळेमध्ये एखाद्या व्यक्तिरेखेचं वाईट किंवा अमुक होऊ दे, हे सर्व क्रिया केल्या जात असतात. तर या वस्तू हे गाठोडं तिथे पुरले जातं किंवा एखाद्या झाडाला खिळा मारून ठोकलेही जातं किंवा त्या व्यक्तीच्या घराच्या समोर आणून टाकले पण जातं, जेणेकरून त्या व्यक्तीचा स्पर्श त्या वस्तूंना झाला पाहिजे. समाजात इतके नीच प्रकारची लोक आहेत ना, तुम्ही विचारही करू शकत नाहीयेत. खरंच या गोष्टींचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे, त्याशिवाय हा व्हिडिओ बनवण्यात येत नाही आहे. काहीतरी अभ्यास करून नंतरच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. बघा, हे सर्व क्रियांमुळे काय होतं, घरात क्लेश, कलह सुरू व्हायला सुरुवात होते. प्रत्येक कामात अडीअडचणी येत जातात. बरेचसे पैसे येणे असते लोकांकडून, पण थकीत असतात. याचे मार्ग बंद होतात, कामाचे मार्ग बंद होतात. कोणत्याच कामात यश नाही येणे, चुकीच्या मार्गाला लागणे, चुकीची माणसे निवडणे, चुकीच्या संगतीला लागणे, या सर्व गोष्टी अधोगतीला नेण्याचे कार्य या टाईममध्ये निश्चितच होत असतात. त्यात अजून एक तंत्र केले जाते, बाहुलीचा तंत्र. एखादी बाहुली तयार केली जाते, त्यात विशिष्ट सामग्रीसुद्धा भरली जाते. त्याच्या वाईट क्रिया म्हणजे त्या बाहुलीवरती वाईट क्रिया केल्या जातात. तसेच एखाद्या नारळावर सुद्धा तंत्र करण्याची प्रणाली आहे. तर या तंत्रक्रियेमध्ये आपल्याला सावध कसं राहायचं आहे, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, ज्या अनोळखी व्यक्ती असतात किंवा ज्यांना तुम्ही नव्यानेच ओळखायला लागलेल्या असतात, अशा अनोळखी व्यक्तींकडून काही वस्तू घेताना सावधगिरी बाळगा. अशा व्यक्तींपासून काही वस्तू घेणे कटाक्षाने टाळा. तर या वस्तू कोणत्याही असू शकतात. प्रसादाच्या रूपात असू शकतात, नारळाच्या रूपात असू शकतात, अत्तराच्या रूपातही असू शकतात. तुम्हाला ती व्यक्ती रुमालही देऊ शकते, पंचा देऊ शकते, अशा स्वरूपातही तुम्हाला त्या काही गोष्टी देऊ शकते. बघा, जेवढे अनोळखी व्यक्ती भेट स्वरूपात तुम्हाला भेटवस्तू देत असेल, तर तुम्ही निश्चितच तिथे सावधानगिरी बाळगली पाहिजे नाही. दुसरा पॉईंट आहे, बघा, स्वतःच्या वस्तू ज्या आपल्या स्वतःच्या वापरात असतील, त्या कधीही इतरांना देऊ नका किंवा इतरांपाशी त्या वस्तू ठेवू नका. खास करून पहा, जे आपले अंतरवस्त्र असतात ना, ते अचानक जर गायब झाले, तर खरं सांगू का, सगळ्यात लवकर जर एखादी तंत्रक्रिया कोणत्या गोष्टीवरती काम करत असेल ना, तर ती आहे अंतरवस्त्रावरती. त्यामुळे आहे ना, अंतरवस्त्र इझिली कोणाच्या हाती येईल किंवा हाती लागेल अशा प्रकारे ठेवू नका. त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेल्या चपला, कंगवा, बांगड्या, कानातलं, मंगळसूत्र यावर सुद्धा तंत्र करतात. त्यामुळे स्वतःचे केसही कोणाच्या हाती लागणार नाही याची दक्षता घ्या. अन्नातून सुद्धा अशी वाईट क्रिया केली जाते आणि अन्नातून केलेली वाईट क्रिया ही खूप डेंजर असते. त्यामुळे प्रत्येक वेळी मी सांगत असते की परान्न वर्ज्य करा. आपले माऊली सांगतात ना, परान्न वर्ज्य करा. हेच मी सुद्धा पुढं तुम्हाला सांगते. आपल्या माऊलींचा आदेशच आहे, परान्न वर्ज्य करा. त्यात बरीचशी कारणं आहेत, पण परान्न शक्यतो करून वर्ज्यच करा. बघा, लवंग स्वरूपी सुद्धा आपल्याला ही क्रिया केली जात असते. अचानक जर एखादी व्यक्ती तुम्हाला विलायची खायला देते किंवा सुपारी खायला देते, तरीही तुम्ही त्याच्यापासून सावधगिरी म्हणजे बाळगा, लांबच राहा.
आता पहा, एखादा व्यक्ती तुम्हाला पाहून रुमाल झटकत असेल, तर अशा मार्फतही तंत्रक्रिया करता येते आणि ती क्रिया एवढी जबर असते, की आपण अशा व्यक्तीच्या पाठीमागेही निघून जाऊ शकतो. एवढी जबर ही विद्या असते. आता पहा, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, नारळ कोणीतरी आणून टाकलेला आहे, लिंबू आहे, कोळसा आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला काही दिसलं, तर त्याला आपण काय करतो, हाताने किंवा पायाने किंवा काठीने ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते ढकलणे ही खूप मोठी चूक असते. तर काय करायचं, ज्यावेळी तुम्हाला अशी वस्तू दिसेल, ती तुम्हाला म्हणजे आला डाऊट की ही चुकीचं आहे, तर तुम्ही काय करायचं, त्या वस्तूला सर्वात प्रथम ते तिथली तिथं पेटवून द्यायचं. त्याला हलवायचं नाही, काही नाही. जागच्या जागेवर त्याला जाळण्याचा प्रयत्न करायचा. कारण आहे ना, अशा वस्तू कुठेतरी नेऊन त्याच्यावरती तंत्रविद्या करूनच तुमचा स्पर्श होण्यासाठी त्या वस्तू तुमच्या घराच्या आजूबाजूला टाकलेल्या असतात. अशा वस्तू जर तुम्हाला तुमच्या घरापाशी, दुकानापाशी, सभोवतालच्या एरियात जर आढळत असेल, तर त्याला टच बिलकुलही करायचं नाही. डायरेक्टली त्याला पेटवून द्या. आता तुम्ही प्रवासाला निघालात. तुम्हाला माहिती आहे का, जाताना ब्रिज, पूल लागणार आहे आणि तुमच्याकडे कोणतंही सुरक्षा कवच नाही आहे, तर तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नका. खास करून शनिवारची रात्र किंवा अमावास्येची रात्र असेल, तर मध्यरात्रीचा प्रवास असेल, तर अशा पद्धतीचे जेवढे ब्रिजेस असतात, अशा ठिकाणी कुठे ना कुठे घटना ह्या घडलेल्याच असतात. आणि अजून एक प्रकार आहे. बघा, एखाद्या ठिकाणी खूप अंधार आहे आणि त्या ठिकाणावरून एखादी व्यक्ती मटणाची पिशवी घेऊन ये-जा करत असेल, तर असं करणे म्हणजेच एखाद्या वाईट शक्तीला आपण आपल्या जवळ बोलावतोय. आता तुम्ही नॉनव्हेज रात्रीचं घेऊन चाललाय, मग ते शिजवलेलं असू द्या किंवा तसंच कच्चं असू द्या किंवा शिजवलेलं असलं तरी तुम्ही घेऊन जाताय. असा रस्ता निवडलाय, की तिथून एकदम सुनसान वाट आहे किंवा तिथे रस्त्यावर खूप रात्रीचा शुकशुकाट आहे किंवा रहस्यमय घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. तर अशा ब्रिज, पूल रस्त्यावरून तुम्ही नॉनव्हेज पिशवी घेऊन जाणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे नाही. अपवित्र अवस्थेमध्ये रात्रीच्या प्रहरामध्ये कचराकुंडी असेल, ज्या ठिकाणी स्मशानी जागा असेल, अशा ठिकाणाहून प्रवास करणे, चालणे किंवा 2-3 रस्ते एकत्र आलेले आहेत, अशा रस्त्यांवरून चालत जाणे, जीर्ण झालेले झाड असतात, अशा ठिकाणांपासून जाणं अपवित्र अवस्थेमध्ये निश्चितपणे टाळावे. अपवित्र अवस्थेमध्ये खूप लवकर निगेटिव्ह एनर्जी आपल्याला चिटकत असते. त्यामुळे अशा अवस्थेत अशा ठिकाणांवरून जाऊ नका, बिलकुलही जाऊ नका. तर आपण पहा, फिरायला वगैरे जातो. फिरायला गेलो की आपण मस्तपैकी म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे झालं का, आता आपण रिलॅक्स होण्यासाठी गेलेलो असतो ना, मग जेवण वगैरे झालं की बाहेर टहलण्यासाठी, थोडंसं वॉक करण्यासाठी फिरतो. जा. पण ती जागा कशी आहे तुम्हाला माहिती आहे का? त्या जागेमध्ये काय काय घडलेलं आहे हे आपल्याला बिलकुलही माहिती नसतं. त्यामुळे त्यामध्ये तरी बाहेर फिरायला म्हणजे जेवण केल्यानंतर जो रात्रीचं तुम्ही टहलण्यासाठी जाणार असाल ना, हे कटाक्षाने टाळा. बघा, ज्या ठिकाणी एखादं चिंचेचं खूप जुनं झाड आहे, जीर्ण झाले किंवा एखादं खूप जुनं पुराणं आंब्याचं झाड आहे किंवा आंब्याची बाग आहे, तर अशा ठिकाणी एक खवीस नामक प्रकार आहे. तुम्हाला माहिती आहे का? एक आहे ना, हा भुताचा प्रकार आहे. तर त्या झाडाखाली किंवा त्या झाडावरती भूत बसलेलं असतं. तर हा खवीस प्रकार काय आहे? काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. तर हे नाव प्रथमच ऐकलं असेल. तर बघा, जेवढे मोठे रस्ते असतात किंवा पायवाट असतात किंवा छोटा रस्ता असेल, परंतु तिथे जर एखादं झाड असेल, तर तिथं खवीस नावाचा दैत्य असतोच. आणि त्याचं काम एकच आहे, की तो चालत्या व्यक्तीला आहे ना, चकवा देत असतो. बघा, आपण बाहेर एखाद्या ठिकाणी गेलो, बऱ्याच जणांना अनुभव आलेला असणार आहे, की रोजचा पायवाट आहे, पण तिथं चकवा भेटतो. आणि सचिनला पण या गोष्टीचा अनुभव आहे. माझ्या मिस्टरांना पण एकदा चकवा भेटलेला आहे. हे कार्य तो खवीस नामक आहे ना, शक्ती निश्चितपणे करत असतो. मग तुम्ही एखाद्या देवाच्या ठिकाणी का जाणार असताल, पण रात्रीचा प्रवास अमावास्या आणि शनिवार हे दोन्ही टाळूनच करा. आणि व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला काही गोष्टी लक्षात पण आलेल्या असतील, की आपणाला आहे ना, आपले स्वतःचे घातलेले कपडे किंवा आपण जे कपडे रोजचे घालत असतो ते सहजासहजी कोणाच्या हातात येऊन देऊ नका. आपल्या वस्तू कोणाला देऊ नका आणि काही गोष्टींची दक्षता तुम्ही घ्या. तर चला, मग आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण असेल तर आवश्यक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, ताईला, दादाला, काकाला, काकूला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही माहितीचा, त्यांच्याही फायद्याचा हा व्हिडिओ ठरून जाईल. चला मग, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.